नमो बुद्धाय, जय भीम. मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आमचं काल रात्री सोयाबीन काढून झालं. सोंगणं सुरू होतं, 2-4 दिवस झाले सोंगणं सुरू होतं. आणि काल रात्री थ्रेशर आली आणि काल रात्रीच सोयाबीन काढण्यात आलं. मग जसं काढण्यात आलं ते घरी आणलं नाही, कारण जास्त सोयाबीन आम्हाला काही झालं नाही यावर्षी. जेवढं झालं तेवढं कट्टे तुमच्यासमोर भरेलात, तेवढे 13-13.5 कट्टे आहेत. तर आशूचे बाबा म्हणत जात तेवढ्या कट्ट्यातून होऊ शकते 8 क्विंटलपर्यंत तरी भरीन व आपला 8-8.5 क्विंटल सोयाबीन भरीन. तर जसं वावरात सोयाबीन काढलं ते तसंच वावरातूनच मार्केटमध्ये घेऊन जाणार होते, कारण घरी ठेवण्यातही काही फायदा नाही, कारण सोयाबीन ओलं आहे आणि जागा आमच्याजवळ एवढी नाही आहे की सोयाबीन घरी आणून आम्ही वाऊ घालू आणि नंतर मग मार्केटला घेऊन जाऊ. कारण शेतकऱ्याचं कसं असते, पिकाच्या भरोशावर सगळं असते. आता किती वावराला जेवढा खर्च लागते तो उधारीच्या पैशातूनच लागते, उधारीतूनच लागते. उधारच औषधं आणल्या जातात, तेच उधारीत दिल्या जातात औषधं वावरात. आणि जेव्हा पीक येते तर ते पिकाच्या पैशातून ते उधारी फेडल्या जाते. तर इथं उधारीवाल्याची थोडीशी घाई सुरू होती की कधी देता उधारी. तर आशूचे बाबा म्हणले की नाही, आता वावरात आहे सोयाबीन सध्या, तर वावरातूनच घेऊन जाऊ आपण मार्केटले. कारण घरी आणलं अजून खर्च तोच आहे, घरी आणल्यानंतर अजून घरून अजून भरा, अजून मार्केटला घेऊन जा, मग तोच खर्च होते. मग त्यापेक्षा जास्त कट्टे नाही आहेत तर मग आपण आतून मार्केटमधूनच घेऊन जाऊ. तर या साईड हे सगळं जे सोयाबीन पेरलं होतं तर ते सगळं आता काढून झालं. आणि जेवढं मोकळं तुम्हाला दिसत असेल त्याचे सगळं सोयाबीनच होतं. आणि कट्टे भरायसाठी म्हणजे कट्टे उचल्यासाठी एक गावातल्या पोराला आशूचे बाबा घेऊन आले होते. आता स्पेशल आहे हा पोरगा, गावात कोणाच्याही वावरात कट्टे असो तो उचल्यासाठी येत असते, तर त्या कारणानं त्यालाच बोलावलं होतं. तर तो आणि आशूचे बाबा या दोघांचे कट्टे घेऊन जाणं चालू होते. म्हणजे आशूचे बाबा त्याला उचलून देत जात आणि तो निंबाच्या खाली गाडी उभी होती, त्या गाडीत तो घेऊन जात होता आणि त्याच्यात टाकत होता. आता आज होती आमच्या वावराची शीतादही, तर शीतादही करायची होती कारण आज कापूसही वेचायचा होता. आणि इथं आशूची मस्ती सुरू होती, त्याला एवढं मोठं दिसलं तर मग ते दिसल्यावर मातीत खेळू की कुठे त्या दाण्यात खेळू असं त्याचं सुरू होतं. तर आशूची इथं मस्ती सुरू आणि एक साईड सगळे म्हणजे कट्टे नेणं सुरू होते. आता आज शीतादही करायची होती, पण शीतादहीचा व्हिडिओ आज तुमच्यासोबत अपलोड म्हणजे शेअर होणार नाही, उद्या होईल. कारण जो व्हिडिओ मी काढला होता शीतादहीचा, तो शीतादहीचा व्हिडिओ मी न काढता आशूच्या बाबानं काढला होता, तो त्याच्या फोनमध्ये आहे. तर ते जेव्हा मला तो व्हिडिओ पाठवतील तेव्हाच तो एडिट होईल आणि नंतर तुमच्यासोबत शेअर होईल. तर आता पराठी बऱ्यापैकी फुटली होती म्हणून शीतादही करून घ्यासाठी म्हणून मला वावरात घेऊन गेले होते. तर शीतादही तर मी केली, पण व्हिडिओ तुमच्यासोबत आत्ताच शेअर होणार नाही, उद्यापर्यंत तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर होईल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब